विपक्षी नेता अंबादास दानवे ने एसटी किराया वृद्धि सिद्दीकी मामले और धनंजय मुंडे पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने एसटी किराया वृद्धि पर सवाल उठाया। कहा कि सीटें और शीशा साफ नहीं है और निजीकरण के लिए जगह नहीं होनी चाहिए। दानवे ने सिद्दीकी मामले में जांच को फिर से सही दिशा में करने की अपील की और कहा यदि सच्चाई है तो नेता की पहचान की जानी चाहिए। मच्छिंद्र कांबळेंचं नाटक वस्त्रहरण चांगल्या पद्धतीने आठवत असेल। मला असं वाटतं या वस्त्रहरणाच्या माध्यमातून एक एक व्यक्ती प्रत्यक्षात काय आहे, तिची कृती काय आहे आणि प्रत्यक्षात काय आहे याचं एक वस्त्रहरण या ठिकाणी एक एक व्यक्तींचं केलेलं आहे। आणि त्यामुळे जे व्यंगचित्रकार आहे अमित पापळ, याचे संयोजक श्रीयुत घरत, आमचे प्रसिद्धी प्रमुख, या मंडळींनी सातत्यानं अशा पद्धतीनं व्यंगचित्राचं प्रदर्शन पुण्यामध्ये शिवसेना प्रमुखाच्या जयंतीच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न केला आहे। बाळ कडू अशी बेसिक थीम याची आहे आणि नंतर पुढचं दरवर्षीचं वेगळं थीम यावेळेस त्यांनी वस्त्रहरण। आणि मग आता कोणाचं नाव घ्यावं न घ्यावं अशातला भाग आहे, पण इथं पार राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळ्यांपासून तर या पुणे शहराच्या पोलीस कमिशनरपर्यंत सगळ्यांच्या सत्य परिस्थिती वस्त्रहरण या व्यंगचित्राच्या माध्यमातून केले। मला वाटतं व्यंगचित्र ही कला आहे। कला म्हणून घेत असताना एक व्यंगचित्र हजारो नव्हे लाखो लोकांच्या भावना व्यक्त करत असतात। तशाच भावना या वस्त्रहरणाच्या माध्यमातून अमित पापळ यांनी व्यक्त केलेल्या दिसतात। मला तुम्हाला भावलेलं असलं व्यंगचित्र कुठे आहे, म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचं, मुख्यमंत्र्यांचं किंवा एकनाथ शिंदेंचं? हे पाहिजे, याला व्यंगचित्र म्हणून घ्यावं। कोणत्या व्यक्तीचं प्रेम किंवा द्वेष असं घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। खरं तर व्यंगचित्रकाराच्या कलेला दाद या ठिकाणी दिली पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही एसटीच्या माहिती अशी मिळालेली आहे की एसटी मधले जे वाहनं आहेत 80% वाहनं अशी जी 8 वर्षाच्या वरची आहेत, म्हणजे मुदत बाह्य आहेत, त्याच्यामुळे एसटीचे वारंवार अपघात सुद्धा याआधी घडलेले आपण पाहिलेले आहेत। म्हणजे सगळ्या जुन्या बसेस आहेत त्या सध्या रस्त्यांवरती धावतात। एकीकडे भाडेवाढ केली जाते पण चांगल्या बसेस आहेत त्या सुद्धा दिल्या जातात। 2 महिन्यापूर्वी एसटीच्या उपाध्यक्षांनी एसटी प्रॉफिटमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं। प्रॉफिटमध्ये जाहीर केल्यानंतर 1310 खाजगी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता। त्याच्यात विधिमंडळात पुराव्यासहित मी मांडलं होतं की जवळपास 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली ही योजना आताच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सत्य परिस्थिती मांडल्यानंतर एक समिती नेमून हे टेंडर रद्द केलेलं आहे। एकीकडे या महामंडळात 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हे लोक टपलेले असताना मग 15% भाडेवाढ का, हा आमचा प्रश्न आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार नीट नाही आहे, ड्रायव्हर्स असतील, कंडक्टर्स असतील, एसटीची नीटनेटकी सुविधा नाही आहे, स्वच्छता नाही आहे, ग्रामीण भागातल्या कित्येक बसेसला काचा नाही आहेत, सीट नीट नाही आहे। आणि अशा स्थितीमध्ये एसटीची दरवाढ सामान्य माणसाला खिशाला न परवडणारी आहे। मला वाटतं राज्य सरकारला किंवा एसटी महामंडळाला खाजगीकरणाला जास्त वाव द्यायचा का? कारण एकीकडे प्रायव्हेट बसेस AC देतात, चांगली सेवा देतात, टॅक्सी सेवासुद्धा चांगल्या पद्धतीनं या गावात त्या गावात झालेली आहे। असे असताना एसटी आधुनिकीकरणाकडे वाटचाल करायची तर एसटी अजून मागे जाते। बाकीच्या ठिकाणी अनेक सवलती दिल्या जात असताना एसटीला मला वाटतं राज्य सरकारने हा जो काही तोटा आहे हा सहन केला पाहिजे आणि एसटीची भाडेवाढ होऊ दिली नाही पाहिजे, ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। काल संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन झालं, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होते। शिवसेनेनं याविषयी आवाज उचललेला आहे, कारण एसटी सर्वसामान्याची आहे आणि सर्वसामान्यासाठी आवाज उठवणं हे मला वाटतं शिवसेनेची भूमिका आणि ती काम शिवसेना करते।
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोहित कंबोज यांचं नाव आता आलं. म्हणजे जबाबामध्ये बाबा सिद्दीकी यांचे जे मुलगे आहेत त्यांनी तशी माहिती मी माहिती घेईल, परंतु मी झिशान सिद्दीकींना एक दिवस भेटलो होतो आणि त्यांनी मला स्वतः बाबा सिद्दीकींचे जे चिरंजीव आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही सरकार करतंय, तपास यंत्रणा करते आणि मीडियावर दाखवतंय, हे सगळं असत्य, तपास चुकीच्या दिशेनं जातोय, अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, परंतु असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. दाखल झाले ना आरोपपत्र, 4,500 पानाचं आरोपपत्र दाखल केले. त्यात जवळपास 6 पानाचं जे आहे ते झिशान सिद्दीकींचं स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी क्लिअर लिहिले की हत्येच्या दिवशी एका बिल्डरचा देखील फोन आला होता. बाबा डायरी लिहित होते. त्या डायरीत त्यांनी उल्लेख केला की मोहित कांबोजच्या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की एका बिल्डरला तुमच्याकडे घेऊन येतोय या सगळ्या सेटलमेंटसाठी, आणि त्याच दिवशी मुंबईत एका बड्या नेत्याचा देखील फोन आला होता, असं ती स्टेटमेंट आहे. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही यावर काय सरकारकडे मागणी करता? जर अशा प्रकारची सत्यता असेल तर तो बिल्डर कोण होता, तो राजकीय नेता कोण होता, त्या राजकीय नेत्याने कशासाठी फोन केला होता, तो बिल्डर कशासाठी येणार होता, याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. जर अशा पद्धतीनं आरोपपत्रामध्ये उल्लेख असेल, असं स्टेटमेंट असेल झिशान सिद्दीकी यांचं, तर झिशान सिद्दीकी हे त्यांच्यासोबत होते, त्यांचे चिरंजीव आहेत, सगळ्यात जवळचे आहेत, त्यामुळं त्यांचं जे स्टेटमेंट आहे याला फार महत्त्व आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे सुद्धा राज्य सरकारने तपास केला पाहिजे. मात्र याच्यामध्ये झिशान सिद्दीकीने असं म्हटलंय की आणि बाकी काही स्थानिक राजकीय स्थिती असेल, परंतु मला असं वाटतं व्यावसायिक आहे नाही हे मला माहिती नाही, परंतु राजकीय निश्चित एकमेकांचं काही ना काही एकेका भागात वेगळ्या पक्षाचं काम करत असताना असू शकतात विषय, परंतु अशा प्रकरणात कोणाचं नाव आहे असं मला तरी म्हणणं योग्य वाटणार नाही. याच्यासाठी पोलिसांनी तपास केला पाहिजे. प्रश्न धनंजय मुंडे संदर्भातला आहे. इतके सारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे संबंध असलेले इतके सारे पुरावे समोर आलेत. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आहे, त्याच्या अनेक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे डॉक्युमेंट्स एकत्र आहेत. असं असतानाही अजूनही राज्य सरकारमध्ये काही मंत्री म्हणता येतात की अजून पुरावे नाहीयेत, त्यामुळे आम्ही राजीनामा देऊ शकत नाही. तर काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी अजून काय? धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज मंत्रिपदाच्या काळातलं वाल्मिक कराडच सांभाळत होते. वाल्मिक कराड त्यांच्या सावलीसारखे त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे आहेत. अनेक मालमत्ता दोघांच्या संयुक्तरित्या आहेत. मी तर म्हणेल जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं. बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या आणि म्हणून देशमुखांच्या कुटुंबियांनी तपासाविषयी प्रश्नचिन्ह व्यक्त केलेलं आहे. वाल्मिक कराडांचा तर प्रत्यक्ष संबंध दिसतो, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आहे. आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडेंनी भूमिका घेतोय. सत्ताधारी पक्षाचे लोक अजूनही पुरावे मागतात. कोणते पुरावे याच्यात असले पाहिजे? एकीकडे शिवाजीराव निलंगेकरांनी मुलीच्यासाठी एक फोन केला म्हणून 1 मार्क वाढला अशा प्रकारचा आरोप असताना, अब्दुल रहमान अंतुल सिमेंटच्या प्रकरणात आरोप असताना अशा लोकांनी राजीनामे दिले होते. इकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत आहे दररोज सावलीसारखे, प्रत्यक्ष सगळे व्हिडिओज आहे, CCTVज आहे, सगळ्या गोष्टी असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेंना आजही सरकारमध्ये ठेवतंय. ज्याचा मिरचीशी संबंध असा आरोप होता. प्रफुल्ल पटेल प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन म्हटले की जो कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, असा आरोप असणारे व्यक्ती पण धनंजय मुंडेची बाजू घेतात. पण ते राज्य सरकार, मग भले राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी नैतिकदृष्ट्या ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाविषयी बीड असो किंवा महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे,
ठिकठिकाणी मोर्चे निघतात. या पुण्यालाही मोर्चा निघाला होता, परवा मुंबईलाही मोर्चा निघाला, संभाजीनगरला मोर्चा निघाला, बीडला निघाला, धाराशिवला निघाला. ठिकठिकाणी मोर्चे हीच भूमिका व्यक्त करत असताना सरकार अजूनही सरकारला कोणते पुरावे पाहिजे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक आहेत? हा माझा सरकारलाच प्रश्न आहे. दबाव निर्माण करण्यात विरोधी पक्ष पुढे कमी पडतोय का? कारण इतके तुम्ही सांगते इतके सर्व पुरावे आहेत तरी अजून दाद देत नाही, ते विरोधी पक्ष पुढे कुचकामी ठरतो का? विरोधी पक्ष कुचकामी ठरत नाही. विरोधी पक्षांनीच हा आवाज उठवलेला आहे. नाही तर यांनी असे अनेक खून पचवलेले याच्या आधी. विरोधी पक्षांनी या प्रश्नात घुसले. पहिल्या दिवशीपासून मी मराठवाड्यातला आहे, मी तिथं प्रत्यक्ष गेलो. घटना घडल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नातेवाईकांशी भेटलो. त्यांनी जी सांगितली त्याचा तपास केला आमच्या पद्धतीनं, कार्यकर्त्यांची यंत्रणेच्या माध्यमातून. विधिमंडळात आवाज उठवला, ठिकठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालो, सरकार दरबार पत्रव्यवहार केला. आता विरोधी पक्षांनी याच्यावरती काय केलं पाहिजे तुम्ही सांगा? गळा धरून तर राजीनामा लिहून नाही घेता येत ना कोणाचा. हे तर काम सरकारचं आहे. दानवे साहेब, अंजली दमानी यांनी काही डॉक्युमेंट्स मागितले. ते डॉक्युमेंट्स जर निवडणूक आयोगाला दिलं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद नाही तर त्यांची आमदारकी पण रद्द होऊ शकते असं त्यांचं स्टेटमेंट आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट मला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचा जसा संबंध तसा धनंजय मुंडे यांचा संबंध आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. बाकी त्यांचे काय कागदपत्र असतील, त्यांची निवडणूक रद्द होईल न होईल मला माहिती नाही, ती व्हावी न व्हावी याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना ठेवता कामा नये ही भूमिका आमची आहे. बीड जिल्ह्यामधले सत्ताधारी पक्षातलेच आमदार म्हणतात की तिथले पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते वाल्मिक कराडाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्यातनं बदली करा. धनंजय मुंडेंच्या खरं तर पोलिसांशी संबंध असल्यामुळे तपास योग्य रीतीनं होत नाही असं तुम्हाला वाटतं? हे पहा, बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा कॉन्स्टेबलही मुक्तपणे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा तहसीलदारही त्याच्या मनाने काम करू शकत नाही अशी स्थिती आहे. आता पुन्हा बीड बदनाम करतात असं म्हटलं जाईल, परंतु ही सत्यता आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे मुक्त हस्त काम करण्याचं अधिकार नाही. नाही तर यांच्यावर सुद्धा दादागिरी केली जाते, यांना सुद्धा मारहाण केली जाते, यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं. आणि म्हणून अधिकारीसुद्धा तिथं काम करायला तयार नाही. आणि म्हणून यांचेच बगलबच्चे बरेचसे तिथं काम करतात आणि मग ते जसं म्हणतील तसं ते वागतात. हे तू स्पष्ट झालेलं आहे. देशमुखांची हत्या ज्या लोकांनी केली त्यांच्याबरोबर पोलीस बसले उठले, सगळं हॉटेलमध्ये चित्र तुमच्या समोर आहे. पोलीस स्टेशनमध्ये 4 तास गुन्हा नोंद नाही झाला, हे सगळं समोर आहे. नंतरही तपास यंत्रणेमध्ये पोलिसांनी त्या संतोष देशमुखच्या भावाला धमक्या दिल्या, हे सगळं समोर आहे. अधिकारी त्यातले अर्धे त्यांच्याशी संबंधित, हे सगळं समोर आहे. याचाच अर्थ सरकारी तपासाचं नाटक करतं का? याचाच अर्थ सरकारला धनंजय मुंडेंना मागे पाठीशी घालायचं आहे का? याचाच अर्थ या खुनाशी सरकारला काही घेणं देणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. रवी राणांनी एक मोठं विधान केलं होतं की एखाद्या सर्वसामान्य माणसाला 50,000 लाखभर रुपये बँकेत भरायचे आणि काढायचे तर अडचण आहे. तुम्हालाही ही अडचण येत असतील. आणि एकीकडं वाल्मिक कराडांचे एवढे कोट्यवधी रुपयाचे व्यवहार आहेत. ईडी झोपलेली आहे का? इन्कम टॅक्स झोपलेला आहे का? सामान्य माणसाला 50,000 रुपये बँकेत काढले, 1,00,000 2,00,000 टाकले तर दुसऱ्या दिवशी नोटीस येते. तुम्ही करा एखाद्या दिवशी, आपोआप नोटीस येते. पण इथं कोट्यवधी रुपयाची मालमत्ता घेतली जाते, ठेवली जाते. तिला पैसा कुठून आला, काय आला, कोणी त्याला विचारत नाही. ही आपली आत्ताची लोकशाहीमधली स्थिती आहे. शिवसेनेकडून दावा केला जातो की अनेक खासदार जे आहेत ते आता त्यांच्या संपर्कात आहेत. तुम्हाला काही फोन आलाय का? संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून? मला असं वाटतं अशा अफवा चालू असतात. स्वतःचं ज्या पक्षाला पालकमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करावं लागतं, ज्या पक्षाचे नेते थोडंसं काही झालं का गावाकडे निघून जातात, त्या पक्षाच्या नेतृत्वाने मला असं वाटतं आता शिवसेनेविषयी असं बोलण्याची आवश्यकता नाही, असं माझं मत आहे. दानवे साहेब, पुण्यात देखील अशीच परिस्थिती आहे. यापूर्वी 5 माजी नगरसेवक सोडून गेले. काल देखील बैठकीत नाराजी नाट्य घडलेलं आहे. आज देखील माजी आमदार आज इथे उपस्थित दिसत नाही. काय नेमकं करते? कोण माझे आमदार?
मोकाटे चंद्रकांत मोकाटे. नाही हा मी फक्त जिल्हा प्रमुखांना इथं बोलवलेलं आहे. माझे आमदार वगैरे काही मी पक्षाचं हे नाही बोलवलेलं आहे. मी फक्त जिल्हा प्रमुखांना बोलवलेलं आहे. आणि शिवसेना ही मास बेस संघटन आहे. कोणता एखादा नेता गेला म्हणून शिवसेनेचं संघटन थांबत नसतं. अनेक लोक गेले, भुजबळांपासून गणेश नाईकांपासून. शिवसेनेचं संघटन हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराला आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला मानतं. त्यामुळे एखादी व्यक्ती गेली म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना मास बेस पार्टी, पर्सन बेस नाही. काही पक्ष व्यक्तीवर चालतात, आमचा पक्ष कोणत्या व्यक्तीवर चालत नाही. आमचा पक्ष हा जनतेच्या ताकदीवर, आमचा जो हार्डकोर कार्यकर्ता आहे त्याच्या बळावर चालतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी आहे. मला असं वाटतं अजून ज्या दिवशी खरोखर निवडणूक जाहीर होईल त्या दिवशीच खरं आपण समजू. बाकी अनेक विषय त्याच्यात जनगणना सुरू होणार आहे, रिझर्वेशनचा मुद्दा आहे, वॉर्ड रचनेचा मुद्दा आहे. ते काही सहजासहजी लवकरात लवकर होईल असं मला तरी वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी बाबूराव चांदेरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. खरं तर वाल्मिकांचं प्रकरण पाहिले असेल, एकामागे एक प्रकरण उघडकीस आली. त्यानंतर या बाबूराव चांदेरे देखील अनेक प्रकरणं उघडकीस आली. त्यांनी जमिनीवर ताबा घेतला असे आरोप केले जात आहेत. तर अनेक लोकांना मारहाण केल्याचे देखील व्हिडिओ समोर आले. आणि अजितदादांचे हे समर्थक आहेत, निकटवरचे आहेत, सातत्याने त्यांच्या भोवती असतात. त्यामुळे कुठेतरी यांच्याशी डेरिंग वाढत नाही. सत्तेचा माज किती असतो हे सत्ताधारी या महाराष्ट्रात दाखवतात. या महाराष्ट्राची लूटमार चालू आहे. या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल या सत्ताधारी मंडळीने केलेलं आहे. वाटेल तिथे जागा हडप करणं, वाटेल तिथे बिल्डरांना त्रास देणं, वाटेल तिथे सगळे धंदे करणं, अशा पद्धतीनं मला असं वाटतं गावगाव अशा पद्धतीनं वाल्मिक कराड आणि बाबूराव चांदेरे या सत्ताधारी पक्षाच्या सत्तेच्या माजाच्या बळावर तयार झाले. मला वाटतं पोलिसांनी अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे. राज्याची आर्थिक स्थिती आहे ती खालावते, म्हणजे राज्य 4थ्या क्रमांकावर होतं ते आता 6व्या क्रमांकावर गेलेलं आहे. आता हे आम्ही सांगितलं तर विरोधक आरोप करतात म्हटलं जाईल. राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती 6व्या क्रमांकावर गेलेली, 4थ्याच्या 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. दावोसला ॲग्रीमेंट झाले ते भारतातलेच लोकांचं ॲग्रीमेंट दावोसला जाऊन गेलेलं आहे. आम्ही हे बोललो तर तुम्हाला आनंद होत नाही का असं म्हटलं जातं. परंतु राज्य आज आर्थिक स्थितीची स्थिती जर बघितली तर राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आजच्या घडीला आहे. कारण मागच्या काळामध्ये या राज्याची नुसतं ओरबाडण्याचं काम सरकारने केलेलं आहे. मला असं वाटतं आताचं सरकार किमान ही ओरबाडणूक जी आहे ती थांबवतील आणि राज्य स्थिरस्थावर नेण्याचा प्रयत्न करते. राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार पडलाय म्हणून एसटीची दरवाढ केली जाते का? इतर गोष्टींचे जे भाव वाढते त्याचं नक्की कारण काय? SBIनं अहवाल दिलेला आहे की 45,000 कोटींचं बोजा जो आहे तो लाडक्या बहिणीच्या योजनेवर पडलेला आहे. आणि जर सरकारी उधळपट्टी अशी सुरू राहिली तर अर्थ विभाग जो आहे तो राज्याच्या अडचणीमध्ये येईल. SBIनं हे बघा, एस टी महामंडळ स्वतंत्र महामंडळ आहे. एस टी महामंडळातले वेगवेगळे 36 विभाग आहेत. त्यातले 20 विभाग हे फायद्यामध्ये. याचाच अर्थ उरलेले 36 विभाग हे फायद्यात येऊ शकतात. तर या योजनेचा आणि याचा कुठे संबंध लावण्याची आवश्यकता नाही. ही योजना राज्य सरकारची, एस टी महामंडळाला राज्य सरकार मदत करत असतं. वेगवेगळ्या सवलती एस टी महामंडळ जे देतं त्याचा परतावा राज्य सरकार देत असतं. त्यामुळे एस टी महामंडळातला गलथानपणा, एस टी महामंडळातील प्रशासनातील बेशिस्त, तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही, या सगळ्या कारणामुळे एस टी ही तोट्यामध्ये आहे. आणि तसं पाहायला गेलं तर तोट्यात झालं तरी एस टी ही आपलं कल्याणकारी राज्य असल्यामुळं सेवा देणं राज्य सरकारचं काम आहे. जेवढा तोटा आहे तेवढा महामंडळाला फुलफिल करणे राज्य सरकारचं काम आहे. आणि हे आताच्या घडीला होत नाही, म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र गुलाबराव पाटील असं म्हणले की लालपरीची तुलना जी आहे ती लक्झरी बसची करायची असेल किंवा जर तशा सुविधा असतील तर मग थोडासा भार सहन केला पाहिजे. मला असं वाटतं राज्य सरकारने जाहीर करून टाकावं ना मग, की चला आम्ही लक्झरी सुरू करतो, आता या सगळ्या बस बंद करतो आणि महाग सर्व्हिस आपल्याला देतो. सांगावं राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर येऊन.